हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत केसांना हेअर स्ट्रेटनिंग घरच्या घरी कशी करायची आहे। तुम्हाला पण पार्लरला जायचा कंटाळा आहे माझ्यासारखा, तर तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग घरी पण करू शकता, अगदी पार्लरसारखी। पण त्याच्यासाठी मशीन ज्या असतात त्या चांगल्या क्वालिटीच्या असणं खूप गरजेचं आहे बरं का। हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। ज्या आपण 200-400 वाल्या मशीन ज्या ऑनलाईन खरेदी करतो त्याची हीट होण्याची जी क्षमता असते ती कमी असते, म्हणून केस हे होत नाहीत, हेअर स्ट्रेट होत नाहीत। आता ही जी मशीन आहे ही माझी 1,500 रुपयाची मशीन आहे आणि याची हीट क्वालिटी चांगली आहे, गरम होण्याची जी क्षमता असते ती चांगली आहे। तर कधीही चांगल्या प्रोडक्टवर पैसे इन्व्हेस्ट करायचे। आपण पैसे कमी आहेत म्हणून ती वस्तू घ्यायला जातो पण त्याचा चांगला रिझल्ट नाही मिळत। तर चला तर मग आपण आता हेअर स्ट्रेटनिंग करायला चालू करूया। तर तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही केसांना भांग म्हणजे वळण काढून घेऊ शकता। आता मी मधून घेतलेला आहे। आधी आपल्याला वरती एक बंच करून घ्यायचा आहे, एक असं केस वरती बांधून घ्यायचे आहेत, कारण आधी खालचे पूर्ण केस सेट झाले पाहिजे आणि मगच वरचे करणार। तर अशा प्रकारे तुम्हीही सेट करून घ्या व्यवस्थित असं। तर आता इकडे मी दोन्ही बाजूचे केस मस्त सेट केलेले आहेत आणि कार्टून दिसत होते बरं का मी तर 2 भाग करून घ्यायचे आहेत दोन्हीकडनं। आणि आता इथं मी कुठलाही हेअर स्प्रे किंवा सेटिंग स्प्रे किंवा इतर कुठलाही स्प्रे वापरणार नाही, त्या स्प्रेनं केस डॅमेज होतात। साधं मी पाणी घेतलेलं आहे, पाणी मी केसांना लावून घेणार आहे, दोन्ही बाजूला हाताने पाणी लावून घेणार आहे। आणि ट्रस्ट मी पाण्याचा वापर करून सुद्धा हेअर स्ट्रेटनिंग मस्त होते। त्या स्प्रेनं केस नंतरनं नुसते रफ होतात आणि केस डॅमेज होतात। तर ह्याच्यासाठी मी फक्त इकडं पाण्याचा उपयोग केलेला आहे आणि मस्तपैकी आता व्यवस्थित विंचरून जेवढा केसांमध्ये गुंता असेल तेवढं सगळं काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आणि आता माझी मशीन बऱ्यापैकी हीट झाली, गरम झाली आणि हे कमी करायचं आणि हे जास्त करायचं बटन आहे। तर आता आपल्याला जास्तच पाहिजे, तर स्टार्ट करूया आपण हेअर स्ट्रेटनिंग करायला। तर बघू शकता तुम्ही मी कसल्याही प्रकारचा स्प्रे लावलेला नाही आणि अगदी काही सेकंदामध्येच केस माझे एकदम स्ट्रेट होताना तुम्हाला दिसत असतील, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे मशीन चांगल्या क्वालिटीची असेल ना तर 100% केस हे लवकर स्ट्रेट होणार, रिझल्ट तेवढाच फास्ट मिळणार। तर आता असे बंच करून घ्यायचे आहेत थोडे थोडे आणि मग स्ट्रेट करायचं। आता 2-3 वेळेस मी करून घेतलेले आहे। तर आधी तर माझे भरपूर स्ट्रेट आहेत केस, पण मला एका फंक्शनला जायचं होतं म्हणून अजून स्ट्रेट हवे होते, कारण हेअरस्टाईल वगैरे करायला मला आवडतं पण वेळ नव्हता मला। आणि आता मागच्याही बाजूचे केस मी कंगव्याने व्यवस्थित असे मोकळे विंचरून घेतलेले आहेत आणि आता बघा काही सेकंदामध्येच होत आहे स्ट्रेटनिंग। काही आपल्याला इकडे जास्त मेहनत करायची गरज नाही, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे एका साईडचे पूर्ण केस आपले स्ट्रेट झालेले आहेत आणि लास्टला पूर्ण सोबत घेऊन एकदा त्याच्यावरती मशीन फिरून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित तुमचे लेवलला दिसतील केस। आता हे वरचा बंच सोडून घेतलेला आहे मी। आता एकदम हलक्या हाताने विंचरायचं आहे, खालच्या केसांना अजिबात कंगवा लावलेला नाही, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे वरच्या केसांनाही मशीन फिरून घ्यायची आहे। तर खूप जणींना भीती वाटते की मशीन पोळते का काय होते, तर प्रॅक्टिस केलं तर मशीन अजिबात पोळणार नाही आणि एकदा व्यवस्थित हाताळायला आलं ना तर तुम्हाला काही भीती नाही वाटणार आणि केस वगैरे जळत नाही। बरं, हेअर स्ट्रेटनिंग रोज करणं हे चुकीचं आहे, कधीतरी कोणत्या तरी फंक्शनला किंवा तुम्ही महिन्यातून 1-2दा करू शकता। जर रोज हेअर स्ट्रेटनिंग केलं तर केस डॅमेज होतात बरं का। तर मी फक्त काय फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेसच मी हेअर स्ट्रेटनरचा वापर करते, रोज केलं तर केस डॅमेज होतात। तर अशाच प्रकारे इकडचं सुद्धा आपण स्ट्रेट करून घेऊया। मी इकडचा पूर्ण गुंता काढून घेतलेला, तर सेम पद्धत इकडं पण यूज करायची आहे। अगदी एक 10 ते 15 मिनटामध्ये मी माझे केस पूर्ण सेट करून घेतलेले, काही अवघड नाही। तर तुम्ही पण चांगल्या क्वालिटीची जर मशीन घेतली तर काहीच मिनटामध्ये आपले केस असे स्ट्रेट होतील। तर आता मला केसांमध्ये थोडा वॉल्यूम पाहिजे होता म्हणून मी
हे असं पाठच्या बाजूला हे केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर केसांना सुंदर असा व्हॅल्यूम येतो ह्याच्याने, छान वाटतात, बाउन्सी वाटतात केस. तर मला पाहिजे होतं म्हणून मी इकडं तसं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपले काही सेकंदामध्येच, काही मिनटामध्ये केस मस्त पार्लरसारखे स्ट्रेट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे माझं हेअर स्ट्रेटनिंग करून झालेलं आहे. घरच्या घरी पार्लरमध्ये जाण्याची गरजही नाही पडलेली आहे. एक एक केस बघा कसा मोकळा मोकळा दिसतोय. आणि इकडं पण बघा, आणि तो बघा, चेहऱ्यावरचा आनंद आपला वेगळाच असतो एखादी गोष्ट आपल्याला परफेक्ट जमली की. आणि मागच्या बाजूनं सुद्धा मी तुम्हाला दाखवते, एकदम स्ट्रेट झालेले आहेत केस, कुठंच असं वाटत नाही की आपण घरी स्ट्रेटनिंग केलेली आहेत. खूप सुंदर असा रिझल्ट आहे. तर त्याच्यासाठी म्हणते मी, इन्व्हेस्ट करायचं तर चांगल्या गोष्टींमध्ये करा. किंमत कमी आणि प्रोडक्ट खराब असतं, त्याच्यासाठीच मस्त छान अशाच मशीनमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, म्हणजे रिझल्ट पण तुम्हाला माझ्यासारखा मस्त मिळेल. तर छान वाटतं आहे की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. उद्या